आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 4. सी फिगर 2.14 इन triangle PQR, angle PQR is equal to 90 degree, segment QS perpendicular segment PR, then find X, Y, Z. आता काय दिलेलं आहे इथे तर इन्फॉर्मेशन दिलेली नाही. फिगरमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. PS इज इक्वल टू 10, SR इज इक्वल टू 8. मग आता तीच आपण भरून घेऊया म्हणजे मग आपल्याला आन्सर्स मिळतील. इन ट्रायंगल PQR, अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री, सेगमेंट QS परपेंडिक्युलर सेगमेंट PR म्हणजे QS इज इक्वल टू किती येणार आहे आपलं. मग आपण लिहिलं QS इज इक्वल टू किंवा इथे म्हणायचे QA स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. PS किती आहे 10 आहे, SR किती आहे 8 आहे, म्हणजे किती होईल 10 8 जा 80 होईल. मग आपला QA स्क्वेअर किती आहे तर 80 आहे. मग आपण त्याला काय केलेलं आहे 8 इंटू 10 केलं. मी चुकून तुम्हाला 8 इंटू 10 सांगितलं. 8 तर हे आहे आपला क्यूब आहे. आपण करूया 16 5 जा 80. 16 5 जा 80 म्हणजे काय होईल आपल्याला 4. 16चं स्क्वेअर रूट 4 आहे आणि 5 म्हणजे आपला आन्सर येईल. देअरफॉर QS इज इक्वल टू 4 इन द रूट 5. इथे आपण लिहू शकतो रिझन बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. ओके, म्हणजे आपला आन्सर आला आहे QS इज इक्वल टू 4 इन द रूट 5. त्यांनी कसं केलेलं आहे PS इंटू SR डायरेक्टलीच त्यांनी स्क्वेअर रूटमध्ये घेतलेलं आहे आणि पुढे लिहिलेलं आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन लिहून घेतलेलं आहे. मग 10 इंटू 8 केलेलं आहे. मग त्याला त्यांनी बायफर्केशन करताना 5 इंटू 2 इंटू 8 केलं. मग काय झालं इथे 5 ॲज इट इज आला, 8 2 16 झाला. मग 16चा स्क्वेअर रूट आपल्याला 4 मिळाला आणि 5चा तर स्क्वेअर रूट आहेच नाही. मग आपण तो तसाच ठेवला इन द रूट 5. मग आपला आन्सर देअरफॉर X इज इक्वल टू 4 इन द रूट 5. आता फक्त मी X काढायला सांगितलेलं आहे का तर Y पण काढायला सांगितलं आहे, Z पण काढायला सांगितलं आहे. मग पुढचं बघूया. इन ट्रायंगल QSR आता काय झालेलं आहे SR माहिती झालेलं आहे, QS माहिती झालेलं आहे. मग आपल्याला QR काढता येईल. आता इथे कुठला ट्रायंगल आपल्याला 90 डिग्री मिळतो आहे बघून घ्या एकदा. कारण काय म्हटलेलं आहे QS इज परपेंडिक्युलर PR म्हणजे ट्रायंगल अँगल S जो आहे तो 90 डिग्री आहे. म्हणजे आपला Y जो आहे तो काय येणार आहे हायपोटेनस येणार आहे. मग करूया आपण ह्याचा स्क्वेअर इक्वल टू ह्याचा स्क्वेअर. बघूया करून आपण. QR स्क्वेअर इज इक्वल टू QA स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. QS आपण आत्ताच काढला 4 इन द रूट 5 द होल स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. मग 4 इन द रूट 5. आता हा जेव्हा करताना आपण कसं करणार आहोत पुन्हा परत एकदा बघून घ्या. 16 4 इन द रूट 5चा होल स्क्वेअर. मग लिहिताना आपला 4चा स्क्वेअर आपण 16 लिहिला आणि इन द रूट 5 इन द रूट 5 म्हणजे काय आलेला आहे इन द रूट 25 आला. मग त्याचा स्क्वेअर रूट किती आहे इन द रूट 25चा किंवा 25चा स्क्वेअर रूट किती आहे तर तो 5 आहे. म्हणजे 16 इंटू 5. 16 5 जा 80. आपलं हे उत्तर आलं आहे. मगाशीसुद्धा आपलं हेच उत्तर आलेलं होतं. PS इंटू SR केल्यावरती 10 8 जा 80. बघा स्क्वेअर केल्यानंतर पुन्हा परत तेच उत्तर आलेलं आहे. म्हणजे मगाशी आपण काढलेलं उत्तर हे करेक्ट होतं. ओके, आता पुढे बघूया. 8चा स्क्वेअर लिहायचा आहे तो आहे 64. मग 80 प्लस 64 इज इक्वल टू 144. देअरफॉर QR इज इक्वल टू 12 म्हणजे ह्याचं उत्तर आपलं आलं 12. आता काय काय मिळालेलं आहे. आता PR अख्खा माहिती आहे आपल्याला, QR आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला PQ काढायचा आहे. मग आपण म्हटलं इन ट्रायंगल PSQ बाय पायथागोरस थेरम PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर. आपल्याला PR फक्त आधी काढावा लागेल कारण PR आपला किती आहे 10 प्लस 8 म्हणजे 18. तो लिहून घ्यायचा व्यवस्थित आणि मग त्याचा नाही
त्याने इथे आपलं तसं नाही दिलेलं आहे, त्याने आपल्याला हाफच काढून दिलेला आहे. हो, असा काढला तरी पण तुमचा आन्सर सेमच यायला पाहिजे. हां, आपण एकदा काढून बघूया आणि मग हे पण आन्सर आपण एकदा टॅली करूया. ठीक आहे. PR² इज इक्वल टू PQ² प्लस QR². PR² किती आहे? 10 + 8 म्हणजे 18² आहे. PQ² आपला किती आहे तो आपल्याला काढायचा आहे, तिकडे आपण Z² लिहूया. प्लस QR² किती आपला 12 आलेला आहे. 18² 324 इक्वल टू Z² प्लस 12चा येईल 144. म्हणजे काय होईल? 324 मायनस 144 इज इक्वल टू Z². 4मधनं 4 गेले 0 राहिले, 2मधनं 4 गेले 8 राहिले, 3चा झाला 2, 2मधनं 1 गेला 1 राहिला 180 Z². मग आता 18चा पुन्हा परत आपण करूया, 18चा नाही 180चा करूया. 36 5 आलेला आहे, 6चा हा आहे म्हणून आपण तसा घेतलेला आहे. मग Z² लिहायच्या ऐवजी आपण Z लिहूया आणि इथे लिहूया बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. मग झाला 6 इन द रूट 5 इज इक्वल टू Z. इथे त्यांनी कसं केलेलं आहे, आता इकडचा आन्सर बघूया. इथे त्यांनी डायरेक्टली हा PQS घेतलेला आहे, म्हणजे एसच्या समोरची ही जी साईड आहे ती हायपोटेनस येणार आहे, कारण हा 90 डिग्री आपण सांगितलेला आहे. ठीक आहे. मग PS² प्लस X² इज इक्वल टू Z² येणार आहे. मग आपण तसंच लिहून घेतलेलं आहे. PQ² इज इक्वल टू QS² प्लस PS². QS हुपला होता 4 इन द रूट 5 प्लस 10 द होल स्क्वेअर. मग हाचं उत्तर आपला आलेला आहे 80 प्लस 100, 10चा स्क्वेअर 100. मग प्लस झाल्यानंतर आन्सर आला आहे 180. 36 इंटू 5, 36 5 मग देअरफॉर PQ इज इक्वल टू 6 इन द रूट 5. हे आपलं उत्तर आलं आहे. अशा प्रकारे काढलात तरी सेम उत्तर येणार आहे. अशा प्रकारे काढलात म्हणजे हाफ तुम्ही स्क्वेअर घेतलात तरीसुद्धा उत्तर तुमचं सेम येणार आहे, कारण अगोदर आपण Xचं उत्तर काढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला Zचं उत्तर मिळणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा QR मिळालेलं आहे म्हणून आपल्याला Zचं उत्तर मिळणारच आहे. Hence, x is equal to 4 in the root 5, y is equal to 12, z is equal to 6 in the root 5. याच ठिकाणी जर तुम्ही भरताना z म्हणजे जिकडे QR आहे तिकडे त्याच्यासाठी दिलेला नंबर, दिलेलं जे अल्फाबेट आहे ते जरी लिहिलं आणि मग हे तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही, डायरेक्ट त्याला स्क्वेअर तुम्ही करू शकता. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहोत. इन द राईट अँगल ट्रायंगल साइड्स मेकिंग राईट अँगल आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस. वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता बघा इथे कसं म्हटलेलं आहे, साइड्स मेकिंग राईट अँगल आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. म्हणजे ज्यांनी राईट अँगल केलं त्याची एक साईड 9 सेंटीमीटर आहे, एक साईड 12 सेंटीमीटर आहे. आपल्याला काय काढायचं आहे? हायपोटेनस काढायचा आहे. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर इन प्लस बरोबर ना. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. म्हणजे मग बेस स्क्वेअर दिलेला आहे, हाईट स्क्वेअर दिलेला आहे, आपल्याला हायपोटेनस काढायचा आहे. सोल्युशन. इन ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. PR² इज इक्वल टू PQ² प्लस QR² बाय पायथागोरस थेरम. 9² प्लस 12² मीन्स 81 प्लस 144. आन्सर आलेला आहे 225. मग PR² इज इक्वल टू 225. दोन्हींच्याकडच्या पण स्क्वेअर रूट काढून घेतले. PR² आहे म्हणजे PR आला 225चा स्क्वेअर रूट आहे 50. म्हणून आपण म्हटलेलं आहे देअरफॉर हायपोटेनस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 6. इन ट्रायंगल एलिमेंट L इज इक्वल टू 5, M इज इक्वल टू 13, N इज इक्वल टू 12. State whether triangle element is a right
ट्रायंगल ऑर नॉट. आता दिलेल्या सगळ्या साईड्स आहेत, आपल्याला राईट अँगल आहे की नाही आपल्याला सांगायचं आहे. मग आपण जर का विचार केला तर राईट अँगल ट्रायंगलचा आपला थेरम काय आहे, कन्व्हर्स पायथागोरस थेरम आपला काय आहे. जर का एखाद्या साईडचा स्क्वेअर हा त्यांच्या उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला तर आपण म्हणणार आहोत तो राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपण इथे लिहून घेतलं L = 5, M = 13, N = 12. मग आता Lचा स्क्वेअर किती आहे 25, Mचा स्क्वेअर किती आहे 169 आणि Nचा स्क्वेअर आहे 144. नेहमी काय करायचं, मोठासा जो नंबर आहे, मोठा नंबर जो आहे तर साईडला घ्यायचं, त्याला हायपोटेनस पकडायचं. मग M² = L² + N². बघा 25 + 144 169 येणार आहेत. So therefore by converse of Pythagoras theorem triangle LMN is a right angle triangle. मग आपण बाय कन्वर्स पायथागोरस थेरम हे प्रूव्ह करू शकलेलो आहोत की ट्रायंगल LMN हा जो आहे तो कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यांची प्लस करून दाखवू शकता, म्हणजे मग इक्वल आलं. एमचा स्क्वेअर भरला आपण, L² भरला, N² भरला. हे डायरेक्ट न लिहिता इथे डायरेक्ट लिहूनसुद्धा तुम्ही तो प्रूव्ह करू शकता. फक्त तिथे रिझन काय द्यायचं आहे, कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 7. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC, प्रूव्ह दॅट AB² + CD² = BD² + AC². According to Pythagoras theorem in triangle ADC. आता ADC मध्ये हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे अँगल D हा कुठे पण कसा येणार आहे 90 डिग्री आहे, त्याच्या समोरची साईड ही हायपोटेनस येणार आहे. म्हणजे मग काय होईल, आपण इथे लिहिणार आहोत AC² = AD² + DC². AD² + DC² = AC². हा झाला आपला फर्स्ट इक्वेशन. इन ट्रायंगल ADB पुन्हा परत काय म्हटलं आपण, अँगल D जो आहे तो 90 डिग्री, म्हणजे AB आपला हायपोटेनस आला. मग आपण म्हटलं AB² = AD² + BD². ही झाली आपली सेकंड इक्वेशन. आता आपण काय करूया, सगळे इक्वेशन जे आहेत त्यांना प्लस करून घेऊया किंवा मायनस करून घेऊया, जे काही असेल ते आपण बघूया फ्रॉम 1 and 2. आपण काय म्हटलं, इथे काय काय होतं, AB² होतं आणि AD² होतं. मग त्याला आपण काय केलं, मायनस केलं. AB² - BD², कारण येताना तशा इक्वेशन्स तयार होऊ शकतात म्हणून ते तसं केलेलं आहे. AC² - CD², कारण बघा आपण जर पकडलं तर आता हा जर AD² आपण पकडला तर तो AC² - CD² होतो आहे. त्याच्यानंतर इथे जो आहे तो AD² = AB² - BD² येतो आहे. मग त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या फॉर्मेशन्स आहेत ते भरलेले आहेत. मग पुन्हा बघ काय होईल, AB² + CD², हा CD इकडे आला, हा इथे AC² ॲज इट इज राहिला, इथे + BD² आला, कारण ते तसं आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण ते कन्व्हर्जन करून लिहिणार आहोत.